नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला प्रकरण क्रमांक 3 मधील झीज ही प्रक्रिया मास वेस्टिंग या प्रक्रियेची मांडणी करणार आहोत, याची चर्चा करणार आहोत. विद्यार्थी बांधवांनो, आपण यापूर्वीच्या या अगोदरच्या लेक्चरला आपण विधारण म्हणजे काय आणि विधारणाचे 3 प्रकार अभ्यासले आहेत. आजच्या लेक्चरला आपण विस्तृत झीज, मास वेस्टिंग याच्यावर चर्चा करणार आहोत. यामध्ये विस्तृत झीज म्हणजे काय, मग झीजेची संबंधित असणाऱ्या व्याख्या, 1-2 व्याख्या, त्यानंतर झीजेचे प्रकार, झीजेची कारणे आणि परिणाम या मुद्द्यासह ह्या असणाऱ्या पॉइंटची आपण चर्चा करू. पहिल्या सुरुवातीला विस्तृत झीज म्हणजे नेमकं काय. कायिक, रासायनिक, जैविक विदारणामुळे खडकाची फूट होते, झीज होते. या झीजेतून निर्माण झालेली माती, लहान दगडगोटे, त्याचबरोबर खडकाचे तुकडे इत्यादीचे पर्वताच्या उतारावरून घसरण्याची क्रिया सुरू होते. पर्वताच्या उतारावरून गाळाचे किंवा खडकाच्या तुकड्यांची मंद गतीने हालचाल होते, त्यास खडक सरपटणे असे म्हणतात. गाळाची मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यास त्यास खडकाचे घसरण किंवा भूघसरण असे म्हणतात. भूघसरण ही सर्वात मोठी विस्तृत झीज होय. विस्तृत झीज ही संज्ञा शार्प या तज्ञाने 1938 साली मांडली. ही एक महत्वाची भूरूपिकीय प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झॅक्ट किंवा थोड्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर झीज म्हणजे नेमकं काय, यामध्ये R.J. चोरले नावाचे विद्वान त्यांच्या भाषेमध्ये सांगतात. पर्वतीय प्रदेशातील माती खडकाचे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे अलग होणे व पर्वताच्या पायथ्याजवळ वहन होऊन संचयन होणे यास विस्तृत झीज असे म्हणतात. बघा, पुन्हा एकदा या व्याख्येचे मी रिपिटेशन करतो. R.J. चोरले नावाचे विद्वान म्हणतात, पर्वतीय प्रदेशातील माती खडकाचे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे अलग होणे व पर्वताच्या पायथ्याजवळ वहन होऊन संचयन होणे यास विस्तृत झीज, मास वेस्टिंग असे म्हणतात. याशिवाय A.M. ब्लूम या तज्ञांच्या मते झिजलेल्या खडकाचा ढीग गुरुत्वाकर्षण क्रियेमुळे खाली घसरतो आणि उतारावरून घसरण्याच्या क्रियेला या ठिकाणी मास वेस्टिंग किंवा विस्तृत झीज असं म्हटलं जातं. A.M. ब्लूम यांच्या मते झिजलेल्या खडकाचा ढीग गुरुत्वाकर्षण क्रियेमुळे खाली घसरतो. या उतारावरून घसरण्याच्या क्रियेला विस्तृत झीज असे म्हणतात. अशा झीजेच्या विविध व्याख्या आपण विचारात घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी स्क्रीनवर तुम्हाला मुद्दे शेअर केलेत. विस्तृत झीजेचे प्रकार यांची चर्चा आपल्याला थोडक्यात करता येईल. इसवी सन 1985 मध्ये R.J. चोरले व इतर तज्ञांनी हालचालीची गती व दिशा, हालचालीचे प्रकार, पाण्याचे प्रमाण यांच्या आधारे विस्तृत झीजेचे मंद गतीने आणि तीव्र गतीने भूमिपात, जमीन खचणे असे पुढील प्रकार केलेले आहेत.
यामध्ये पहिल्या सुरुवातीला मंदगतीने होणारी विस्तृत झीज म्हणजे काय, याला स्लो मोमेंट असं म्हणतात. जेव्हा विदारित गाळात पाण्याचे प्रमाण अतिशय कमी असते, जेव्हा विदारित गाळामध्ये पाण्याचे प्रमाण अतिशय कमी असते तेव्हा गाळ सावकाशपणे खाली घसरतो. यास किंवा यात खडक घसरण किंवा मृदा घसरण या क्रियेचा समावेश होतो. कमी उतार शुष्क कोरड्या हवामानाच्या प्रदेशात विस्तृत झीज मंदगतीने होते. यामध्ये माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणात होत असते. तसेच बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागात उतारावर माती मंदगतीने सरकण्यामुळे उताराला लंबरूप असे लहान लहान बांध तयार होतात. या क्रियेला मातलोट किंवा सॉइल क्रीप असे म्हणतात. मंदगतीने होणाऱ्या विस्तृत झीजेचा हा प्रकार मातलोट हा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मंदगतीने होणारी विस्तृत झीज या दृष्टीने विचार करताना ज्या वेळेला डोंगराळ भागामध्ये खडकाचे विदारण होते, त्याची बारीक माती रेती होते आणि ती हळूहळू खाली घसरणे ही प्रक्रिया चालते. ती मंदगतीने प्रक्रिया चालते. या मंदगतीने चालणाऱ्या प्रक्रियेला मंदगतीने होणारी विस्तृत झीज असं संबोधलं जातं. यानंतर झीजेचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज. याला रॅपिड मास वेस्टिंग असं म्हणतात. दरड कोसळणे, भूस्खलन, जमीन खचणे यासारख्या हालचाली जलद गतीने होतात. अनेकदा अशा हालचालीचे परिणाम खूप विध्वंसक असतात, म्हणजेच जीवित व वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात होते. उदाहरणार्थ मुंबई पुणे महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त आहे. अचानक खडकाचा वेगळा झालेला भाग महामार्गावर येऊन पडतो, त्यामुळे जीवित हानी व वित्तीय हानी होते. तसेच वाहतूक व्यवस्था कोलमडते. तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात अशा हालचाली होण्याची शक्यता जास्त असते. वेगळ्या झालेल्या पदार्थाचा मोठा थर उतारावर तयार होतो. अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर विदारित पदार्थामध्ये पाणी मुरून त्याचे वजन वाढते. त्यामुळे असे विदारित पदार्थ वेगाने उताराच्या दिशेने सरकतात व मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील माळीण गाव येथे झालेली दुर्घटना असाच तीव्र गतीने होणाऱ्या विस्तृत झीजेचा प्रकार होता. याची आपणास नोंद घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, विस्तृत झीजेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मंद गतीने अगदी हळूहळू घसरणे, तर दुसरं दरड कोसळणे, अचानक ढासळणे, भूस्खलन होणे, जमीन खचणे, रस्त्यावर ढीग येऊन पडणे, अशा ज्या प्रक्रिया घडतात त्याला तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मग ही विस्तृत झीज का होते, तिची घडण्याची कारणं काय आहेत, ही कारणं आपण विचारात घेणं आवश्यक आहे. यामध्ये जमिनीचा उतार, बाह्यकारके, त्याचबरोबर आधार नष्ट होणे, जैविक घटक, यामध्ये वनस्पती, प्राणी, मानव या घटकामुळे होणारी झीज. या ठिकाणी आपणास असा विचार करता येईल की या झीजेची कारणं जी कोणती आहेत त्याचा विचार आपण मांडू किंवा आपण त्याची चर्चा करू. विस्तृत झीजेचं पहिलं कारण आहे जमिनीचा उतार. ज्या ठिकाणी पर्वताचा व डोंगराचा उतार तीव्र असतो अशा वेळी विदारित झालेले पदार्थ उताराला अनुसरून वेगाने पायथ्याकडे कोसळतात. प्रस्तरभंगामुळे निर्माण होणारे उतार, तसेच खाणकाम, रस्ते
व रेल्वे वाहतुकीच्या बांधकामामुळे निर्माण झालेले तीव्र उतार विस्तृत झिजे कारणीभूत ठरतात असं आपणास म्हणता येईल. म्हणजे जमिनीचा उतार कसा आहे हे एक विस्तृत झिजेचं कारण आहे. ज्या ठिकाणी पर्वताचा किंवा डोंगराचा उतार तीव्र असतो अशा ठिकाणी ही विदारणाची प्रक्रिया घडते. उताराला अनुसरून संबंधित जो झिजलेला भाग आहे तो ढासळून पडतो, घसरून पडतो. म्हणजे जमिनीचा उतार हे याचं एक विस्तृत झिजेचं पहिलं कारण आहे. दुसरं विद्यार्थी मित्रांनो कारण आहे ते म्हणजे बाह्यकारक. आपल्या सर्वांना ज्ञात आहेत, माहिती आहेत. बाह्यकारक ही कोणकोणती आहेत? यामध्ये ऊन, वारा, पाऊस, सागरी लाटा, हिमनदी यांचा यामध्ये समावेश होतो. या असणाऱ्या बाह्यकारकामुळे खननाचं कार्य होतं, विदारणाची क्रिया घडून येते. ही तीव्र गतीने घडते, मोठ्या प्रमाणात घडते. पाऊस येतो, हिमाच्छादन प्रदेशात बर्फ वितळल्यामुळे खडकाचे पृष्ठभाग सैल होऊन विस्तृत झीज होते. म्हणजे बाह्यकारक ऊन, वारा, पाऊस, सागरी लाटा, हिमनद्या या कारकामुळे जी झीज होते ती झीज विस्तृत झीज असते आणि विस्तृत झीजेसाठी बाह्यकारक जबाबदार असतात. त्यानंतरचं तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे आधार नष्ट होणे. खडकाच्या पायथ्याशी खनन कार्य झाल्यास, खडकाच्या पायथ्याशी खनन कार्य झाल्यास खडकाचा आधार नष्ट होतो. खडकाचा आधार नष्ट होतो व आधार नसलेला खडक खाली कोसळतो. खडकाच्या खननामुळे निर्माण झालेला मातीचा पृष्ठभाग सैल होतो व आधार नसलेला खडक खाली घसरतो किंवा कोसळतो. त्यामुळे विस्तृत झीज घडून येते. म्हणजेच आधार नष्ट होणे. खडकाच्या पायथ्याला खनन कार्य झाल्यास खडकाचा आधार नष्ट होतो आणि आधार नसलेला खडक खाली कोसळतो. या खडकाच्या खननामुळे निर्माण झालेल्या मातीचा पृष्ठभाग सैल होतो व तो आधार नसलेला खडक खाली ढासळतो. म्हणजेच आधार नसणं हे तिसरं कारण याचं आहे. यानंतर जैविक घटक याला जबाबदार आहेत. या मास वेस्टिंगसाठी जैविक घटक सुद्धा जबाबदार आहेत. जैविक घटकामध्ये वनस्पती, प्राणी आणि मनुष्य प्राणी यांचा समावेश होतो. वनस्पतीमुळे ही संबंधित असणारी झीज कशी होते तर लहान मोठ्या वनस्पतीमुळे पाण्याच्या शोधात, वनस्पतीची मुळं पाण्याच्या शोधात असतात. खडकाच्या भेगात खोलवर ते शिरतात. जसजसा वृक्षाचा मुळाचा आकार वाढत जातो तसतशी खडकातील भेगा रुंदावत जातात आणि त्यामुळे वृक्ष उखडले जाऊन भेगापासून खडक फुटतात किंवा वृक्षाच्या मुळाच्या रेटण्यानं, ढकलण्यानं, त्याच्या शक्तीनं खडकाचं दुभंगणं, ढासळणं ही प्रक्रिया घडते. म्हणून जैविक घटकातील वनस्पती हा घटक झीजेसाठी प्रमुख जबाबदार आहे असं आपणास या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे प्राणी. आपल्या सर्वांना माहिती आहे की वेगवेगळे प्राणी हे भूतलावर आपापले अस्तित्व ठेवून राहतात. यामध्ये काही प्राणी गवत खातात, काही प्राणी जमिनीमध्ये बीळ करून राहतात आणि यामुळे सुद्धा भूपृष्ठाचा वरचा असणारा भाग झिजतो. हे आपल्याला नाकारता येत नाही. ज्यावेळी प्राणी चरण्यासाठी जातात, गवताळ प्रदेशात ते चरतात, तेव्हा ते प्राणी गवत मुळासकट उपडून खातात. त्यामुळे जमीन उखडली जाते किंवा उघडी पडते. त्याचबरोबर जमिनीचा वरचा थर सैल होतो. तसेच उंदीर, घुशी हे प्राणी सुद्धा बिळे करून जमिनीत राहतात. त्यामुळे जमीन सैल होते आणि जमिनीची विस्तृत अशी झीज होते. मास वास्टिंग असे या ठिकाणी घडून येतं. हे आपणास नाकारता येणार नाही. या ठिकाणी जी प्रक्रिया घडते ही संबंधित असणारी झिजेची प्रक्रिया वनस्पती बरोबर प्राण्याच्या हालचालीमुळे सुद्धा घडते असं आपणास या ठिकाणी सांगता येईल. यानंतर तिसरा जो घटक आहे जैविक घटकातील तो म्हणजे मानव.
मानव विकासासाठी, आपल्या प्रगतीसाठी रस्ते, लोहमार्ग, धरणे, कालवे, बोगदे, खाणी, इमारती उभा करतो आणि हे संबंधित असणाऱ्या प्रक्रिया करतो. लोहमार्ग तयार करताना जमीन पोखरली जाते, खाणली जाते. डोंगर रंगातील, पर्वतातील, क्षेत्रातील धरण बांधत असताना भिंती जोडल्या जातात. भाग जो जास्त आहे तो काढून टाकला जातो. त्याचबरोबर कालवे खणत असताना जमीन खोदली जाते मोठ्या प्रमाणात. इमारती बांधत असताना फाउंडेशन पाया काढला जातो. खाणी खोदत असताना जमिनीमध्ये पोखरण्याची प्रक्रिया चालते. अशा प्रक्रियेमुळे विस्तृत मोठ्या प्रमाणात झीज घडते. हे आपणास विद्यार्थी मित्रांनो नाकारता येत नाही. आपल्या समोर मी विस्तृत झीजेची कारण मांडलेले. पहिलं कारण आहे जमिनीचा उतार कसा आहे यावर विस्तृत झीज अवलंबून आहे. दुसरं कारण मांडले ते म्हणजे बाह्यकारक. ऊन वारा पाऊस ही बाह्यकारक ही मास वेस्टिंगचं काम करतात, झिजेचं काम करतात. त्यानंतर आधार नष्ट झाल्यानंतर खडकाचा भाग हा तुटून ढासळून पडतो, हेही कारण आहे. आणि चौथं कारण आहे ते म्हणजे जैविक घटक. जैविक घटकामध्ये वनस्पती, प्राणी आणि मनुष्य प्राणी हे यामध्ये घटक आहेत. यांनी मिळून जे जैविक प्रक्रिया घडते, या जैविक प्रक्रियेने सुद्धा भूतलावर झिजेची प्रक्रिया घडते. हे आपणास नाकारता येत नाही. यानंतर झिजेचे परिणाम काय होतात, या परिणामांची ओघवती चर्चा आपण मांडू किंवा थोडासा आपण याचा विचार करू. विस्तृत झिजेमुळे पहिला परिणाम आहे विस्तृत झिजेमुळे जीवित आणि वित्त हानी होते. समजा दरड कोसळली, एकदम रोडवर कोसळली, गर्दीच्या ठिकाणी कोसळली, वस्तीच्या ठिकाणी कोसळली तर मनुष्य आणि जीवित हानी होते. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतातील माळीण गाव जे नष्ट झालं, हे झिजेचाच एक परिणाम होता, हे आपणास नोंद करता येईल. यामुळे वाहतूक दळणवळण, संदेश यंत्रणा सुद्धा कोलमडते. विस्तृत झिजेमुळे वाहतूक दळणवळण व संदेश यंत्रणा कोलमडते. त्याचबरोबर नदीच्या प्रवाह मार्गात अडथळे आल्यास दरडी कोसळते, त्यामुळे नदी मार्ग बदलते. चौथा परिणाम आहे नदीच्या पर्वताच्या पायथ्याजवळ सरोवराचा आकार बदलतात, आकार छोटे मोठे आकार होऊन जातात. पाचवा परिणाम आहे तो म्हणजे पर्वताच्या उतारावर ओरखडे, उर्मिचिन्ह, पायऱ्याचा आकार, नागमोडी वळणे अशा भूमी स्वरूपाची निर्मिती होते. असे वेगवेगळे परिणाम आहेत. पहिला परिणाम जीवित वित्तहानी होते. दुसरा परिणाम म्हणजे वाहतूक दळणवळण यंत्रणा कोलमडते. तिसरं कारण म्हणजे नदी प्रवाह मार्ग बदलते. चौथं पर्वताच्या पायथ्यालगत सरोवराचे आकार बदलतात, सरोवरे निर्माण होतात. आणि पाचवा परिणाम आहे तो म्हणजे पर्वताच्या उतारावर ओरखडे, उर्मिचिन्हे, पायऱ्याचे आकार, नागमोडी वळणे निर्माण होतात. अशा परिणामांनी युक्त ही झीज असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामधील हा अतिशय महत्त्वाचा संबंधित असणारा मुद्दा या ठिकाणी शिकलो. यामध्ये झीज म्हणजे काय, विस्तृत झीज म्हणजे काय, या झीजेची व्याख्या आपण विचारात घेतली. त्यानंतर झीजेचे प्रकार, यामध्ये मंद गतीने होणारी झीज आणि तीव्र गतीने होणारी झीज याचाही आपण विचार मांडला. त्याचबरोबर आपण झीजेची विस्तृत कारणे, यामध्ये जमिनीचा उतार, त्याचबरोबर बाह्यकारके, आधार नष्ट होणे, त्याचबरोबर जैविक घटक, यामध्ये वनस्पती, प्राणी, त्याचबरोबर मनुष्य प्राणी याचाही परिणाम, असे संयुक्त परिणाम मिळून झीज घडते याची चर्चा केली. त्याचबरोबर झीजेचे परिणाम काय होतात याचाही आपण थोडासा भाग विचारात घेतला. आणि या ठिकाणी हा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो संपलाय. आपण व्यवस्थित ऐका. आपण नोट्स, संबंधित असणाऱ्या नोट्स कलेक्ट करा. या नोट्स लायब्ररीमध्ये पुस्तक उपलब्ध आहेत नोट्सची. त्याचबरोबर आपण कॉलेजमध्ये फॉर्म भरण्यासाठी, परीक्षेत फॉर्म भरण्यासाठी तात्काळ यायचं. आणि आल्यानंतर आपण फॉर्म भरल्यानंतर आपापल्या विषय शिक्षकांना भेटून आपल्याला आवश्यक असणाऱ्या विषयाच्या नोट्ससुद्धा या शिक्षकाकडून घेऊन, झेरॉक्स करून बरोबर घेऊन जायच्या. आणि परीक्षेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षा होऊ शकते. त्या दृष्टीने आपण तयारीला लागायचं आहे, तयारीला लागलं पाहिजे. आणि आपण त्या दृष्टीनं तसा प्रयत्न या संबंधित असणाऱ्या वेळेमध्ये करणं अपेक्षित आहे. तसा आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी आजचं लेक्चर मी थांबवतो. नमस्ते.